या सगळ्या जणी आहे ना, त्यांना प्रॉब्लेम नाही यायला. करायची का सुरुवात? होय. पत्रकार साहेब, विनंती आहे आपण बाहेर उभे असलेले सर्वांना विनंती आहे की आपण हॉलमध्ये स्थानापन्न व्हावं. डॉक्टर कल्याण सर, आपलं सरचं स्वागत आहे. या आपण स्थानापन्न व्हावं. सुरुवात आहे. एकत्र राहणे ही प्रगती आहे, एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे सहर्ष स्वागत करत आहे. सर्वांना ज्ञान करून सेवा देणाऱ्या मारिया गावी यांचा निरोप समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण आज एकत्र आलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचं सर्व उपस्थितांचं परत एकदा प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडीच्या वतीने सहर्ष स्वागत करणे आणि आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय सुनीताताई भांगरे यांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. आत्ताच मांडलेल्या अध्यक्षीय सूचनेला प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडी यांच्या वतीने मी अनुमोदन देते. कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रत्येकाच्या मनोगताने करणार आहोत. अजून आपल्याकडे येणारे 2-3 पाहुणे आहेत, येत आहेत, तर आपण मनोगतांना सुरुवात करणार आहोत. तुम्हाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांनी पुढे येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. रामकृष्ण हरी.
उपस्थित मंचावर सर्व वैद्यकीय अधिकारी मंडळी, सर्व वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी, आपण ज्या सुंदर अशा कार्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत, हे कार्य म्हणजे आपल्या परिसरात खऱ्या अर्थानं गोड अशी सेवा करणाऱ्या पवार सिस्टर यांचा हा सेवापूर्ती सोहळा. या सेवापूर्तीच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मला पहिल्यांदाच या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि विशेष म्हणजे पवार ताईंच्याबद्दल बोलायला भरपूर आहे आणि मी जर बोलायला सुरुवात केली तुम्ही सगळे कंटाळा, कारण मला 1 तास बोलायची सवय आहे, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. बरोबर ना ताई? हा, अगदी मोजक्या वेळात. आणि त्या परिस्थितीतून तिथे जाऊन रुग्णांची सेवा करायची, नुसतं जायचं नाही. आम्ही राहिलाच कंटाळलोय. आणि इथं कालच तुम्ही ते बोलायला नाही पाहिजे, एका सिस्टरच्या मुखातून ऐकलं की मी इथं इतकं कंटाळले म्हणे, मला जसं काही कोणी धरून आणून बसवलं. म्हणजे हे भावना सांगतो माझ्या मनातल्या. आणि अशा परिस्थितीत त्याच कार्यामध्ये जर एखादा माणूस आपली पूर्ण आयुष्याची सेवा घाटकर सारख्या ठिकाणी तर साहेब तुम्ही टाळ्यावरती कसं स्वागत करा पाहिजे, कारण इतकं सोपं नाहीये. तुम्ही विचार करा, आपण आपल्या परिसरातले बाहेर गेलेले लोक, पत्रकार साहेब, ते म्हणतात की आम्ही इकडे येतच नाही, इकडे किती अवघड आहे, इकडं ना रेंज नाही, इकडं काही नाही. कुठं आपल्या भागात लहानचे मोठे झालेले लोक कुठं पुणे मुंबईला जातात, तिकडे नोकरी करतात, तिकडेच सेटल होतात आणि म्हणतात इकडे यायचं नाही, इकडे काहीच नाही. आणि अशा परिसरामध्ये आपल्यासाठी खरे देवदूत आहेत, कारण देव आम्ही पाहिला नाही. आणि आदरणीय सत्यस्थिती आहे, आमचे मित्र विनोद दादा इथं आहेत, आम्ही त्यांना नेहमी मानतो, कारण ते देवाबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या कठोरपणे मांडतात. आम्ही मानतो, आम्ही देव पूजला पाहिजे, देव प्रत्येक ठिकाणी आहे, पण ते आहे फक्त म्हणतो, पण कृतीत काहीच नसतं. जसं एखादा नाग बाहेर निघाला की त्याला काडी घेऊन मारतो आणि नागपंचमी आली की त्याला दूध पारतो, अशी परिस्थिती आहे आपली. आणि अशा परिस्थिती आल्या, असे पुरावे माझ्याकडे की ते प्रेम माझ्या आयुष्यात नोकरीमध्ये कुठंच मिळालं नाही, इतकं प्रेम मला या परिसरामध्ये दिलं. म्हणूनही ते आज येतात आणि गुन्ह्या गोविंदाला इथं येऊन पिठलं भाकरी खाऊन आम्हाला वाटतं की आनंद मिळाला. आनंद असतो नजरेतच, पैशात आनंद नसतो, आता माझ्याकडे सगळं ज्ञानी आहात. म्हणून ताईंनी इतकं सुंदर काम केलंय, त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना सुंदर असं आयुष्यामध्ये पहिली मोटरसायकल माझी. त्या लोकांची किती एकनिष्ठाने राहिले असतील, किती प्रेमाने राहिले असतील. मला सांगा, एखाद्या गावात एखादा कर्मचारी राहिला गोपीदादा, त्या गावामध्ये त्याचे मित्र कमी दुश्मन जास्त असेच असतात. पण पवार साहेबांच्या बाबतीत त्याच्या विपरीत परिणाम आहे. त्यांच्या अख्खं गाव मित्र आहे, अख्खं गाव म्हणतं पवार घेणारे चहा, पवार चहा प्या, पवार नाश्ता करा. आणि आदरणीय पवार साहेब कधीही कोणाचा 1 रुपयाचा चहा घेत नाही, ते त्यांचे पैसे देतात. आणि असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. माझा अनुभव तो पावसाळ्याच्या बाबतीत खूप थोडा आहे, मी आता सादर झालो, परंतु 2 दिवसापासून बघतोय या कार्यक्रमाचं अरेंजमेंट करण्यासाठी पवार साहेब मोबाईलमध्ये काढायचं. इंस्टाग्रामवर टाकून द्या. त्यांच्यामध्ये Okay.
त्यांनी अशा परिसरामध्ये, आदिवासी परिसरात, दुर्गम भागामध्ये अशा पद्धतीची सेवा देणं हे खूप मोठं कार्य आहे. कारण आरोग्य सेवा आणि ते म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत जायचं ग्रामीण भागामध्ये सेवा करायची, ते एक मोठं धन्य आहे. कारण मी गेली 35 वर्ष सेवा करून नुकतंच 3 महिन्यापूर्वी रिटायर झालोय. त्यामुळं 35 वर्ष शासकीय सेवा करणं आणि तीही अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगले लोकांचे गुणगान घेणं फार महत्वाचं असतं. पवार साहेब, तुम्ही इथून जाणार नाही मला नक्कीच माहिती आहे. एक मस्करीचा भाग म्हणून वेगळा, परंतु तुमची खरोखर इथं नाळ जुळलेली आहे. सगळ्या ग्रामीण भागातले लोक तुम्हाला ओळखतात आणि तुमची जी ओळख आहे इथं, तुमचं येण्याचं कारण आहे ते मॅडम आहे. मॅडम जर इथं नोकरीला नसतात तर कदाचित तुम्ही इकडे आलाही नसतात, तुम्ही नगर करत राहिला असतात आणि ह्या भागामध्ये तुम्ही पोहोचलाय नसतात. मॅडम, तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं आरोग्य असंच चांगलं राहो आणि तुमचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा तिथल्या लोकांना आणि ज्या ठिकाणी तुम्ही जिथे कुठे राहाल त्या ठिकाणी तिथल्या लोकांना तो फायदा होईल असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुमच्या सेवेचा फायदा लोकांना द्या, तुमच्या अनुभवाचा फायदा लोकांना द्या. मी आपला आभारी आहे आणि तुम्हा सर्व लोकांचाही देखील आभारी आहे की या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलं. मॅडम आहेत आमच्या इथे, प्लीज. थँक्यू. आज आपण सर्व गाविक सिस्टर सौ मार्या सदाशिव गाविक यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी सर्व उपस्थित राहिलो आहोत. ते औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुनीताताई भांगरे व मंचावरील उपस्थित वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडी, प्राथमिक आरोग्य केंद्र घाटघर, प्राथमिक आरोग्य पथक उघडे सर्व नक्कीच आहे. तर या सर्वांचं मी 34 वर्ष एकत्र कामकाज केलं. 91 साली आम्ही दोघी इथे हजर झालो. मी फेब्रुवारीमध्ये आणि त्या ऑक्टोबरमध्ये. जेव्हा मी त्यांना हजर व्हायला आले तेव्हा मी अकोल्याला चालले होते आणि मी त्यांना स्टँडवरच पाहिलं. मला इतका आनंद झाला कारण त्या माझ्या 1 वर्षाने ज्युनियर होत्या आणि त्या तेव्हा प्रेग्नंट होत्या. म्हणजे त्या काही मोबाईल नाही, काहीच नाही, एकदा संपर्क सुटला. पण त्यांचं मी एवढं कौतुक करेन की त्या प्रेग्नंट असताना पहिले त्यांचं सिझर झालं आणि दुसऱ्या त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी घाटघरला केली. बरोबर सिस्टर, आणि ते पण रात्रीच्या वेळेस. तर एवढी मोठी रिस्क कोणी घेऊ शकत नाही की पहिलं सिझर असताना दुसरी शक्यतो नाही का हे करतात. कॉन्फिडन्स नसतो की पहिलं सिझर दुसरं सिझरच होईल. या निमित्ताने आपण जातो, ऍडमिट होतो आणि दुसरे सिझर करून घेतो. पण त्यांचा असा आपला निघायची आम्हालाच भीती वाटायची. पाऊस, वाघाची भीती. आता वाघाची भीती फार कमी झाली, पण त्या काळी जर पाहिलं ना तर त्यांनी रस्त्याने खूप वेळेस वाघ पाहिलेले असते आणि घाटघरमध्ये तर त्यांच्या घरात साप निघायची. आता खूप चांगली बिल्डिंग झाली घाटघरची, पण त्यामध्ये जर तुम्ही पथक पाहिलं असेल तर इतक्या वेळेस त्यांनी घरातच साप पाहून दुसऱ्यांना बोलून मारले. जेव्हा त्या म्हणजे खंबीरपणे त्यांनी त्या भागात काम केले. हे मला सांगायचंय की अतिदुर्गम भागात अतिशय खंबीरपणे काम करणं ते पण इतक्या वर्षांची सोपी गोष्ट नाही. या निमित्ताने आपण जातो, ऍडमिट होतो आणि दुसरे सिझर करून घेतो. पण त्यांचा खूप छान आहे, शांत, प्रेमळ आणि संयम. त्याने गोष्ट काय असेल ना ते करणं शिकावं की किती काय त्याचा जीवन कोणाला बोललेला नाही. आणि कामामध्ये पण ऑपरेशन कॅम्प असू काय असू आम्हाला इथून घाटघरून त्या पेशंट घेऊन यायच्या. त्यानंतर आम्ही अकोल्याच्या ठिकाणी कॅम्प जाऊन केलेले, नंतर विचार जाऊन काम केलेले. तर अशा वेळेला उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मदत केली. आणि त्या नंतर त्या 2012ला त्या मिठा बीएससीला गेल्या. मिठा बीएससी जरी 12 सुट्ट्यात टाकलेले ते एवढ्या सतत आम्ही कामामध्ये आणि घरी जाण्यापेक्षा आम्हाला ह्याच भागात जास्त करून गेलेला. माझी एक खास मैत्री म्हणून 34 वर्ष त्याच्या अगोदर ट्रेनिंग पासून 88-89 सालापासून आम्ही एकत्र होतो. तर ते जे अनुभव फोन केलं तरी गावी सिस्टरला शेंडीत राहायचं काम आणि मी शेंडीतच
अंतर्गत काम करणारे आरोग्य सेविका आरोग्य सेवक